कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐका ना, सावंत काका सांगतायत की कलेक्टर मॅडम आपल्याशी बोलणार आहेत। त्यांना आत्ताच कुणीतरी मुलगा एक विटनेस म्हणून सापडलाय। चला त्यांच्याकडे, चला जाऊया। हा बोल। कलेक्टर मॅडमने आता एका मुलाला विटनेस म्हणून तयार केले। तुम्ही लवकर पत्रकार परिषद बघा। बघतो। मॅडम, जीजीने आताच तुमच्या समोर गुन्हेगाराला उभं केलं, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमच्याकडे विटनेस आहे, तो जे बोलेल तेच खरं मानलं जाईल। आणि जीजी ज्यांना घेऊन आलेत ते मला एक सांगा, तुमचं काम काय? पत्रकारिता, सगळ्या बातम्या आहेत तशा लोकांपर्यंत पोहोचवणं। करेक्ट। मग तसंच गुन्हेगाराला शोधणं हे पोलिसांचं काम आहे ना। आता अमुक तमुक एखादा माणूस येऊन कबुली देत असेल म्हणून तो गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाही, त्यासाठी पोलिसांच्या तपासातून काही पुरावे लागतात। म्हणजे तो माणूस गुन्हेगार नाहीये तर? आमच्याकडच्या विटनेसने त्याला कामावर कुणी ठेवलं हे सांगितलंय। उद्या मकर संक्रांत आहे, त्या मुलाला आम्ही अशा सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ जिथे कुणी त्याला फितवणार नाही, तर तो प्रामाणिकपणे त्याची कबुली सिद्ध करेल। मॅडम, अजून एक प्रश्न आहे। तुर्तास तरी एवढं। या केसबद्दल अजून काही कळालंच तर आम्ही नक्कीच तुमच्याशी संपर्क करू। थँक्यू। अरे त्या कलेक्टर बाईनं आपल्याच पोरांमधल्या एकाला आपल्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार केलं असं दिसतंय जीजी। कलेक्टर बाई अशी आपला पिच्छा सोडेल असं वाटत नाही। नाही तिचं नंतर बघू आपण, पण त्या पोराचा काहीतरी इलाज केला पाहिजे जीजी, कारण त्या पोरानं आपल्या विरुद्ध कोर्टात साक्ष दिली ना तर वाट लागेल आपली, काहीच करता येणार नाही। म्हणून सांगतो, त्या पोराला कोर्टात पोचून देऊ नका। जीजी, तुम्ही काहीच काळजी करू नका, आपल्या त्याच माणसाला त्यांचा पाठलाग करायला होतो। आलोच। एकदा का ती पोरग आपल्या हाताला लागलं ना, नाही त्या कलेक्टर बाईला जाहीर माफी मागायला लावली, जीजी नाव लावणार नाही आपण। त्यांना उंदीर मांजराचा खेळ वाटतोय ह्यो, पण ह्या टायमाला जीजी नावाच्या वाघाला डिवचलं यांनी। त्या नवरा बायकोला असं सोडणार नाही मी। प्लीज 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 तुम्ही सगळेजण मागे थांबा। प्लीज तुम्ही मागे थांबा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आता काही शूट करू नका, प्लीज मागे थांबा प्लीज। चिंचुके, गाडी लगेच काढ, दर 15 मिनिटाला मला अपडेट देत राहायची। चल निघ निघ निघ। थांबा 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 थांबा। चला चला गाडी जाऊ द्या। सर, पोलिसांची पुढची तपासाची दिशा काय असणार आहे कळणार आहे का आम्हाला? मी तुम्हाला आत्ताच काय सांगू शकत नाही, आम्ही लवकरच तुमच्याशी बोलू। पण विटनेस म्हणून कोणाचं नाव घेतलंय सर? कळेल लवकरच। थँक्यू सर 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 ओ काका, सोडा ना मला। ओ काका, काय करत नाही, चल ओ काका, मला नाही अरे काय नाही होत, ओ काका, अरे तू शांत बस, चल। ओ काका। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।